नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. खारेगाव, कळवा, विटावा नाका ते रेतीबंदर ट्रॅफिक समस्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. नागरिकांना क्रॉसिंग करताना कसरत करावी लागते. तसेच मनीषा नगर गेट नंबर 1 ते प्रशांत कॉर्नर व मनीषा स्नॅक्स येथे संध्याकाळच्या वेळेस अनधिकृत गाड्या पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होते. या संदर्भात माजी नगरसेवकांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. या संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने डीसीपी पंकज शिरसाट यांची भेट घेऊन 2 दिवसापूर्वीच निवेदन दिलेलं आहे. त्वरितच ट्रॅफिकच्या समस्येवरती आज रोजी पाहणी दौरा करण्यात आला होता. यामध्ये अमित गार्डन, रेतीबंदर, पारसिक नगर, सीएनजी पेट्रोल पंप, खारेगाव, स्मशानभूमी, प्रशांत कॉर्नर, कळवा नाका येथे सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, ठाणे विभाग अंजली भोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा वाहतूक उपविभाग संजय जाधव यांनी पाहणी करून नागरिकांमध्ये जनजागृती होण्याकरिता टोल क्रमांकाचे पोस्टर्स तसेच ज्या ठिकाणी ट्रॅफिक होते अशा दुकानदारांवरती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या प्रसंगी शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, उपशहर प्रमुख राकेश पाटील, विभाग प्रमुख विजय शिंदे, कळवा मुंब्रा उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील, कळवा मुंब्रा सहसंघटक महिला रचना पाटील, शाखा प्रमुख रोहन शिंदे, महेश गवारी, राधे वराडकर, राहुल सिनकर व नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. नमस्कार, मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा वाहतूक शाखा. आज खारेगाव, आज आमच्या ACP मॅडम आणि आम्ही खारेगावचे नगरसेवक, माजी नगरसेवक आणि सर्व नागरिक यांनी एक कळवा ह्या विभागातील वाहतूक समस्येबद्दल पाहणी दौरा केला. त्यामध्ये हायलाईट असे 5 ठिकाणं आम्ही तिथे प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यामध्ये अमित गार्डन समोर जी वाहतूक रस्ता मोठा आहे आणि घोडबंदरला जाणारा रस्ता आहे, तिथे जड वाहतूक जात आहे, तर तिथे हाईट बॅरिकेड लावून त्या बंद करण्याचा एक सुचाव झालेला आहे. त्याप्रमाणे आम्ही नक्कीच त्याच्यावर कारवाई करून जे संबंधितांना आम्ही पत्रव्यवहार करून ती पूर्तता करून घेणार आहोत. तसेच आम्ही दुसरं जे पाहणी होतं की जे कट आहे आपले कळवा नाका ते पारसिकपर्यंत 17 ठिकाणी जे कट आहे, रस्ता क्रॉसिंग होत आहे, तर त्यामध्ये जे अनावश्यक आणि जे बंद करण्याजोगे कट आहेत ते बंद करण्यासाठी उद्या TMTचे अधिकारी आणि आम्ही पुन्हा सर्वजण ते कटचा विचार करून ते बंद करण्याचा निर्णय घेणार आहोत. तसेच सिग्नल 2 ठिकाणी, एक मनीषा नगर गेट नंबर 1 आणि कळवा नाका या ठिकाणी सिग्नल व्यवस्था असावी अशी मागणी आहे. त्याचीसुद्धा सकारात्मक त्याचा विचार करून जे योग्य होतं आहे त्याप्रमाणे आपण TMT अधिकारी यांना त्याचे आपण आमच्या कार्यालयामार्फत पत्रव्यवहार करणार आहोत. तसंच खारेगाव कट येथील स्मशानभूमीला जाताना आता तिथे मुंबई नाशिक रोडवर लवकरच काम सुरू होणार आहे आणि जुना जो कळवा ब्रिज आहे तो पाडण्यात येणार आहे. त्यासाठी आता नोटिफिकेशन तयार होईल. तर त्याकरिता तिथे पाहणी केली, तर त्यामध्ये स्मशान विरुद्ध साईडला असल्याने तिथे पायी चालण्यासाठी रस्ता व्हावा ही नागरिकांची मागणी आहे. तर त्याप्रमाणे आम्ही MSRTC यांच्याकडे उद्या दुपारी 12 वाजता मीटिंग आयोजित केलेली आहे. तर MSRTचे इंजिनियर, पदाधिकारी आणि आपले अधिकारी आणि नागरिक असे मिळून आम्ही उद्या त्याबाबत एक सकारात्मक निर्णय घेऊन त्याप्रमाणे काम करणार आहोत. आमची अशी सर्व नागरिकांना विनंती आहे की प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी आपल्याला गाडीचं आपल्याला समजतं की कोणी चुकीच्या रस्त्याने किंवा विरुद्ध नियम तोडत आहे, तर त्यासाठी कळवा नाक्यावर कळवा उपविभागातर्फे एक हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे. तर हेल्पलाईन नंबरने आपण स्वतः त्या हेल्पलाईन नंबरला संपर्क करायचा आहे आणि एक SMS करायचा आहे. त्या SMSवर जी काही तक्रार आहे, आपलं नाव आणि जी काही तक्रार आहे ती नमूद करायची आहे आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करून पुन्हा त्यांना रिप्लाय आम्ही लगेच देणार आहोत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदर भागात वारंवार होत असलेली वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे अशा विविध समस्यांमुळे त्रस्त झालेल्या घोडबंदर वासियांनी शनिवारी हातात मशाल घेऊन कासारवडोली ते वाघबीळ नाक्यापर्यंत मोर्चा काढला होता. सेवा रस्त्यांवर काम सुरू असल्यामुळे कासारवडोली येथून मुख्य रस्त्याने हा मोर्चा वाघबीळपर्यंत आल्यामुळे कासारवडोली ते वाघबीळपर्यंत, त्यापुढे गायमुखपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी घोडबंदर रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र या रस्त्यावरती सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असते. त्यातच मेट्रो, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाल्याने कोंडीत भर पडत आहे. स्थानिक नागरिक या कोंडीमुळे हैराण झाले असून या कोंडीवरती उपाय काढण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होतीये. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण रोखण्याकरिता विविध घोषणा देखील या ठिकाणी देण्यात आल्या. या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवरती ठाण्यातील अजय जया फाउंडेशनच्या वतीने हा मशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात घोडबंदर भागातील 200 ते 250 नागरिक सहभागी झाले होते. कासारवडोली नाक्यावरून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये तरुणांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. वाघबीळ नाक्यापर्यंत हा मोर्चा आल्यानंतर त्या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये घोडबंदर भागात अपघातांमध्ये जीव गमावलेल्या 22 जणांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी त्यांच्या समस्येचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. परंतु या मोर्चामुळे कासारवडोली ते वाघबीळ भागातील वाहतूक कोंडी नेहमीच्या तुलनेत अधिक भर पडलेली दिसून आली. बघा, हे मशाल मोर्चा लोकांचा राग दाखवण्याकरता आम्ही आज रस्त्यावर उतरलोय. घोडबंदरचे प्रत्येक सोसायटीमधून लोक आज आलेले आहेत. त्यांचे घोडबंदरची अवस्था बेकार झालेली आहे. 2-2, 3-3 तास लोकांना ट्रॅफिकमध्ये ते अडकतायत. अशा पद्धतीने बेशिस्तपणाने पूर्ण मॅनेजमेंट आहे, ट्रॅफिक पोलीस बेशिस्तपणाने वागणूक करत आहेत. आता तुम्ही बघू शकता 3-3 तास लोकांना फक्त ट्रॅफिकमध्ये ते अडकतायत. प्रत्येक ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहेत. जे रोड झालेले आहेत त्याच्यामध्ये पण खड्डे झालेले आहेत. प्रत्येक माणसाला 2-2, 3-3 तास दिवसाला त्यांना फक्त यायला जायला लागतायत. त्यांचं वेळाचं काही किंमत नाही आहे का? ट्रॅफिक पोलीस फक्त पैसे म्हणजे लोकांना फाईन करण्यामध्ये जास्त मग्न आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये झिरो आहे. इतक्या मोठ्या इमारतीला परवानगी देताना त्यांना माहीत नव्हतं का एवढे गाडी या ठिकाणी येणार आहे. DCP पंकज सिरसाटनी लोकांना असं म्हटलेलं आहे की लोकांनी आता पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावं. तर मला हे सांगायचं आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टची परिस्थिती कशी आहे? प्रत्येक सोसायटीने प्रायव्हेट बसेस ठेवलेले आहेत. असं असताना त्या कुठल्या भाषेवर ते बोलतायत? म्हणजे सरकारी जी यंत्रणा आहे पूर्ण झिरो. म्हणजे त्यांना कुठलाही कायद्याप्रमाणे वागायचं नाही आहे. त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीने ते करतायत आणि या सगळ्या भ्रष्टाचारामुळे झालेला आहे. प्रत्येक टेंडर मागे 5%, 50% प्रत्येक आमदार खासदार यांच्याकडे वाटा गेलेले आहेत. म्हणून ही अवस्था आहे घोडबंदरची.
म्हणून घोडबंदरची लोक आता रस्त्यावर उतरलेले आहेत आक्रोश दाखवण्याकरता. 22 लोक एका वर्षात, आणि ते 22 लोक ऍक्सिडेंट मध्ये गेले. त्याच्यामध्ये कित्येक लोकांनी प्रॉपर सीट बेल्ट हेल्मेट सगळं घालताना सुद्धा त्यांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत. तर हे विषय खूप गंभीर आहे, म्हणून आज हे मोर्चा आम्ही काढले. वाहतूक विभाग जागेल की नाही, पण लोक आता रस्त्यावर उतरलेली आहेत. लोक आता शांतपणे मशाल यात्रा काढतायत. पण यापुढे जर अशीच अवस्था असेल तर लोक उग्र काय करतील पुढे हे आम्हाला सांगता येणार नाहीये. लोकांची आता एक लिमिट होती सहनशक्तीची, ती आता तुटलेली आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे. ट्रॅफिक पोलीस असू द्या, कॉन्ट्रॅक्ट असू द्या, महानगरपालिका असू द्या. मागण्या रोड पाहिजे. सध्या सर्वत्र लग्नसराईचा काळ सुरू असून अनेक नेते मंडळीच्या घरातील लग्न सोहळा थाटामाटात पार पडतोय. अशातच या लग्न सोहळ्याला वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित केलं जात आहे. याच दरम्यान ठाणे शहरात झालेल्या काही विवाह सोहळ्याला महत्त्वाच्या राजकीय मंडळींची उपस्थिती लाभल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे शहरात आठवड्याभरात 2 वेळा लग्न सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवली आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते माजी आमदार स्वर्गीय अनंत तरे यांची कन्या दक्षता तरे आणि माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांचा मुलगा विशाल या भावा बहिणीच्या विवाह सोहळ्यात शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब आशीर्वाद देण्यासाठी येथे उपस्थित होते. यावेळी ठाकरे पक्षाचे खासदार संजय पाटील, माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. सदर विवाह सोहळ्याला वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, खासदार बाळाबाबा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम, त्याचबरोबर सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, नातेवाईक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहेब आशीर्वाद द्या ना साहेब. एकदा जोरात होऊन द्या. एकच गर्जना छत्रपती शिवाजी महाराज की. धर्माबाई प्राण घेतल शूर सरदार मला काय कुणाची भीती. आपल्या
पक्षाचे राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाची मदत तो पंडित आपले लाडके डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांची उपस्थिती आहे. आणि आता आगमन झालंय. दादा अरे भाई तू आ गया तुम तुम्हारे साइड में ए बाबू हाय हाय थैंक यू निरंजन डावकरे साहेब यांची उपस्थिती सुद्धा मान्यवर करत आहे. थँक्यू. कुठल्याही प्रकारचे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज उपस्थिती खरंच दर्शवली आहे. तो पक्ष उल्लेख करणं बरोबर नाही. दादांची जी सर्व पक्षांमध्ये सर्व पार्ट्यांमध्ये शैक्षणिक साहित्य कला क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये जी भरारी होती. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभारण्याची वाढती संख्या रोखण्यासाठी निर्बीजीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ठाणे महानगरपालिकेकडून अद्याप शेल्टर उभारण्यात आलेलं नाही आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेकडून एकही दवाखाना चालवला जात नसून निर्बीजीकरण गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. शिवाय निर्बीजीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरून उचललेले श्वान हे गायब होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न हा जटिल होऊ लागलेला आहे. भटक्या श्वानांना अन्न देणाऱ्या प्राणीमित्रांना मारहाणही केली जात असून भटके श्वान बेपत्ता होत असल्याचं उघडकीस आलेलं आहे. या संदर्भात ठाण्यातील प्राणीमित्र मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली एकवटले दमानी इस्टेट येथील दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंना भटक्या श्वानांचं रक्षण करण्यासाठी प्राणीमित्रांनी साकडं घातलंय. या प्रसंगी प्रधान पत्रकारांशी बोलत होते. मनोज प्रधान म्हणाले की आपण स्वतः श्वानपालक आहोत, त्यामुळेच आपल्याला प्राणीमित्रांची व्यथा माहीत आहे. सर्व प्राणीमित्र पदरचे पैसे खर्च करून भटके श्वान आणि भटक्या मांजरींना खाऊ पिऊ घालत असतात. मात्र समाजकंटकांकडून या प्राणीमित्रांना मारहाण करण्यात येते. श्वानदंशाबाबत बोलले जात असलं तरीही 1000 श्वानांपैकी एक श्वान चावला और उर्वरित 999 श्वानांना दोष का देता? आज जी समस्या निर्माण झाली आहे त्यास फक्त ठाणे महानगरपालिका जबाबदार आहे. आपल्याकडे निर्बीजीकरणाची प्रक्रिया वर्षभरापासून बंद आहे. लसीकरण योग्य पद्धतीनं होत नाही. श्वानांसाठी शेल्टर उभारण्यात आलेलं नाहीये. एकीकडे निर्बीजीकरण बंद असताना श्वान पकडून नेले जात आहेत, मात्र ते परत सोडले जात नाहीत. मग त्यांचं काय केलं जातं याचा शोध घेण्याची जबाबदारी पालिकेची आहे. दरम्यान ठाणे शहरात 12,500 श्वान पालक आणि हजारो प्राणीमित्र आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये श्वान निर्बीजीकरण, श्वानांसाठी दवाखाना, शेल्टर आणि लसीकरणाचा मुद्दा घेण्यात येणार आहे, असेही प्रधान यांनी म्हटले आहे. सर्वात प्रथम म्हणजे आज मी या ठिकाणी आलोय कारण काय तुम्ही बोलला तसं मी स्वतः एक कुत्र्याचा प्रेमी आहे. मी स्वतः एका कुत्र्याचा पालक आहे. त्यामुळे कुत्र्यांबद्दल प्रेम करणाऱ्यांपैकी मी एक आहे. मी आज ही प्रेस कॉन्फरन्स इथे का घेतली तर दत्त महाराजांच्या संगतीत 4 वेदचं प्रतीक आहेत 4 कुत्रे. काळ भैरव जे दत्त महाराजांवर असतात त्याचं वाहन म्हणजे कुत्रे. तर म्हटलं आज मुद्दामून ही प्रेस कॉन्फरन्स आपण इथे घेऊया. होतंय असं की स्ट्रे डॉग्सचा विषय या ठाणे शहरात वाढतोय आणि जर स्ट्रे डॉग्सचा विषय वाढतोय तर त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे? ठाणे महानगरपालिका आहे. गेले 1 वर्ष त्यांची स्टेरिलायझेशन ड्राईव्ह कम्प्लिटली बंद आहे. पहिले आपल्याला ठाणे महानगरपालिकेला तुमच्या माध्यमातून आम्हाला विचारायचं आहे की स्ट्रे डॉगसाठी तुम्ही करताय काय? आज तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर संदर्भात तर त्याच्यात असं आहे की आपल्या ठाणे शहरामध्ये स्ट्रे डॉग्ससाठी एकतरी शेल्टर आहे का? तर माझ्यामध्ये एकही शेल्टर नाही आहे. क्लिनिक्स आहेत का? वेटरनरी क्लिनिक्स आहेत का?
तर महानगरपालिकेचं इतकं हजारो कोटीचं बजेट असताना कुत्रे मांजरींवर तर त्यांचं लक्षच नाही आहे. तर त्यांचं लक्ष वेधण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे. होतं आहे असं की गेले कित्येक दिवस आम्ही बघतोय की काही रस्त्यावरच्या कुत्र्यांना घेऊन गेलं जाते स्टेरिलायझेशनच्या नावावर. पण स्टेरिलायझेशन केल्यानंतर त्यांना परत आणून सोडत आहेत का तिकडे? तर त्यांना सोडत नाही. मग आमच्या मनात एक प्रश्न उद्भवतोय की ते कुत्र्यांना उचलतात तर घेऊन कुठे जात आहेत? म्हणजे शंखेचं एक हे पाल कुठेतरी मनात चुकचुकते. दुसरं होतं आहे काय की कुत्रेप्रेमी जनता आहे, डॉग फीडर्स आहेत, स्वतःचा खर्च करून कष्ट करून रात्री अहोरात्री ते त्यांना फीड करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. तर सामान्य लोक त्यांच्या विरोधातही तक्रारी करतात, त्यांना मारहाण करतात. तर त्यांचाही विषय आहे. आज सुप्रीम कोर्ट जी ऑर्डर म्हणते की बस डेपो, तर बस डेपो आणि बस स्टॉप याच्यातला फरक आपल्याला अजून डिफाईन करायचा आहे. म्हणजे त्या ऑर्डरमध्ये एवढी ॲम्बिग्विटी आहे की कुठला रस्ता, कुठलं हॉस्पिटल, कुठलं बस डेपो का नुसती डिस्पेन्सरी, ह्या गोष्टीवर कुठे स्पष्टीकरणच नाही आहे. आणि ह्याचा फायदा कोण घेतं आहे? तर जे डॉग हेटर्स आहेत ते काही ना काहीतरी आपल्याला एक सुप्रीम कोर्टची ऑर्डर दाखवायची आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त कुत्र्यांना उचलायचं, हा प्रकार या ठाणे शहरात चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही टाकू की डॉग्स कॅटसाठी एक चांगलं वेटरनरी हॉस्पिटल झालं पाहिजे. ओके, ही आमची प्रमुख मागणी आहे. स्टेरिलायझेशन प्रोसेस, नसबंदी, सगळ्या गोष्टींवर एक चांगलं आपलं ह्युमन रिसोर्सेस आपण दिले पाहिजेत आणि त्याचं अंमल कसं होईल ते आपल्याला सगळ्यांना बघितलं पाहिजे. आज हे सगळे जमलेली लोक आहेत, हे मनापासून एका रविवारच्या दिवशी आपला वेळ वाया घालवून जर येतात तर मनातनं त्यांना वाटतं म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत. मेरा नाम है रम्या नायर और मैं हूँ कल्पतरु सनराइज कोलचेत रोड से. बेसिकली अभी क्या हुआ है कि हमारे पास ऑलरेडी ABC रूल था, एनिमल बर्थ कंट्रोल रूल, विच वाज ऑलरेडी देयर. अभी ये जो SC ने किया है, सुप्रीम कोर्ट ने किया है, ये उसको it is completely opposite, what is being going on. So the problem is that though residential complexes is not part of this final verdict, however people are unable to understand that residential complexes are not being counted, and still people in the residential complex, the haters have got empowered to such an extent that they want us to stop feeding the dogs or they want the dogs to be relocated and say चलो इसको शेल्टर में भेजो. तो हमने इतने साल जो खुद के पॉकेट से डॉग्स को स्टरलाइज किया है, वैक्सीनेट किया है, खाना खिलाते हैं, ये सब बैक टू ग्राउंड जीरो हो गया है. अभी हम day one again we have come to page 1 after doing so much of work and spending finances from a personal level. So अभी जब TMC का स्टरलाइजेशन सेंटर इज नॉट एक्टिव, हम क्या करते हैं, हम लिटरली हमारे पॉकेट से डॉग कैचर को बुलाते हैं, उसको अलग से 700-800 रुपया देते पर डॉग का. फिर हम लोग वो एक डॉग को स्टरलाइजेशन सेंटर उसका ट्रांसपोर्टेशन का खर्चा उठाते हैं, फिर स्टरलाइज कराते हैं, फिर उसको वापस सोसाइटी में वापस लाते हैं. हम फॉस्टरिंग का, पोस्ट ऑपरेशन केयर का पैसा जमा करते हैं या खुद अपने पॉकेट से स्पेंड करते हैं. तो इतना सारा एक्टिविटी लगता है जस्ट एक डॉग के पीछे. तो ये जो है कि सबको जस्ट पकड़ के साथ में डालना, एंड वी डोंट इवन हैव अ बारकोड सिस्टम और एनीथिंग दैट वी कैन एक्चुअली relocate our or connect with our own dogs if they take it inside the shelter. For us, our dogs are like children, so they are just in another form souls and just our children that we have been taking care right from they were a puppy. खुशरू बाचा बोल रहा हूँ, कोलशेड रोड सिद्धेश्वर गार्डन से. मेरा TMC से यही रिक्वेस्ट है कि जो सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर दिया है उसमें ये बोला है कि पहले आप सीक्वेंस पता है, पहले आप शेल्टर्स बनाओ, फिर उस जहाँ से उठाना है, जैसे पब्लिक इंस्टीट्यूशंस लाइक एजुकेशनल इंस्टीट्यूट, यूनिवर्सिटीज़ वगैरह, वहाँ पे फेंसिंग करो, नोडल ऑफिसर अपॉइंट करो, फिर कुत्तों को उठाओ. आप वो सीक्वेंस फॉलो करो. आप पहले कुत्तों को उठाने का शुरू मत करो. आपके पास शेल्टर कहाँ है, फेंसिंग कहाँ है,
पहले आप उल्टा मत प्रोसेस शुरू करो, जो सीक्वेंस में बोला है वही सीक्वेंस आप यूज करो, उतना ही कीजिए। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.